तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओमे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी येलो आहे जुवाटे गावामध्ये, कारण इकडे कबड्डीची स्पर्धा त्याच्यासाठी मी जुवाटे गावामध्ये येलो आहे. तर आता थोड्या वेळात कबड्डीची स्पर्धांका सुरुवात होणार आहे, उद्घाटन वगैरे होणार आहे. तर मी आता तुमका आता सर्व दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. प्रमुख पाहुणे तसे मंडळाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते बघा. तर पाहुण्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन केलं गेलं. विभाग प्रमुख जुवाटे सन्माननीय श्री नाना कोरगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत करतो. तसेच नवनिर्वाचित जिल्हा पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना पक्ष प्रतोद सन्माननीय श्री प्रसादजी मोहोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करतो. या ठिकाणी सन्माननीय उपविभाग प्रमुख प्रल्हादजी नारकर उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही पुष्प देऊन स्वागत करतो. तसंच या ठिकाणी गुंजवली गावचे शाखा प्रमुख सन्माननीय श्री गणेशजी घेवडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. या गावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपकजी कुडाळकर यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करतो. कोणत्याही खेळात अग्रगण्य असलेलं नाव म्हणजे आप्पा धुमाळे यांचं देखील आपण त्या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करत आहोत. तसंच या ठिकाणी श्री बाबू सप्रे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. पंच आपल्याला जे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करतोय की कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तसेच या ठिकाणी दुसरे पंच श्री सचिन रावण या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. आपण संपूर्ण या मुलांचं या ठिकाणी स्वागत करूया. घातलेली आहे, त्यामध्ये याचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे हे जे खेळाचं जे आपण बीज रुळतो त्याला कुठेतरी आता फळं यायला लागलेली आहेत. त्याचं एक चांगलं उदाहरण या जय गणेश कबड्डी संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. नुसता खेळाचा आनंद घेणे हा हेतू नाही, मुलांचं जर करिअर घडत असेल तर हा खेळाला एक चांगलं नक्कीच भवितव्य आहे. त्या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपापल्या ग्राउंडवर यायचं पटकन. कुठल्याही खेळाचा हानीचं नुकसानी न होता, तसंच म्हणजे आज भांडण तंटा न होता आनंदाचा खेळ आनंदात पार पाडून देण्यात राजीव सर्व गोष्टी सांभाळ करू शकतो. सालाबाद प्रमाण आज कबड्डी खेळाचे आयोजित केलेले आहेत. तर म्हणजे या तुझ्याकडे मान्य केले. तसंच म्हणजे ह्या खेळात येणारी अडचणी आज म्हणजे ह्या खेळात गावातील खेळाडू येतील, गावाबाहेरचे खेळाडू येतील. कुठलेही आज कोणाची हानीचं नुकसानी न होता, तसंच म्हणजे आज भांडण तंटा क्लेश न होता आनंदाचा खेळ आनंदात पार पाडून देण्यात राजीव सर्व गोष्टी सांभाळ करू शकतो. बाळ देवा स्वामी समर्थ गणपती गजानन महाराज मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे. नाना कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळवाडी या मैदानाचं उद्घाटन होत आहे. सगळ्यांनी लाईन अप करा.
त्या वतीने यांचा हा एक सामना पाहायला मिळतो. नाणेफेक झालेली आहे. तर पहिले शो मॅच आहे लहान मुलांची बघा. तसेच या ठिकाणी तर राष्ट्रगीत आधी होत नंतर मग खेळाला सुरुवात होईल. उपस्थित आहेत. आम्हाला लागणारं पाणी पुरवठा तत्पूर्वी जय गणेश कबड्डी संघ जिवाटी यांच्या वतीने या ठिकाणी ज्या मान्यवरांना आमंत्रित केले होते त्या सर्व सन्माननीय या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले आहेत. नजर चुकणे कोणी राहिले असतील त्या सर्वांचं आम्ही आमच्या जय गणेश कबड्डी मंडळातर्फे आपले आभार व्यक्त करतो की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. असंच सहकार्य आमच्या या कबड्डी मंडळाला राहू द्यात ही विनंती. जय गणेश जयाटी क्रीडा मंडळ कबड्डी क्रिकेट आणि मला वाटतं रुद्राक्षने पहिला मला वाटतं पॉईंट घेतले आणि अशा प्रकारे दत्त जय गणेश जयाटी या संघाचे 3 गुण झालेले आहेत, 4 गुण झालेले. आता मात्र आले होते मेंबरकर छोटा असा हा खेळाडू काहीसा डीपवर खेळताना दिसतो आणि अशा प्रकारे मला वाटतं कोणताही पॉईंट घेण्यात आतापर्यंत यश आलेलं नाही आणि अशा प्रकारे जोरदार अटॅक करण्याचा प्रयत्न करतो मात्र 1 गुण घेतो आणि अशा प्रकारे आपल्या संघाचं खातं खोललं जातं. आता मात्र रुद्राक्ष कुठाकर 4च्या डिफेंडिंग मध्ये काही शिकवणार जाऊन चढाई करावी लागणार आहे मात्र अचूक असं पॉईंट टिपलेला आणि अशा प्रकारे 1 गुण घेतो आणि 1 गुणाने गुणसंख्या किती जय माऊली जोड या संघाची 5. आता मात्र शेव भुरी मात्र जोरदार पकड केलेली रुद्राक्षाने अशा प्रकारे गडी बाद होतो, अशा प्रकारे शेव बाद होतोय आणि अशा प्रकारे 1 गुण होतो जय माऊली जोड या संघाला आणि या संघाची गुणसंख्या किती 6. आता मात्र वेदांत आता मात्र जोरदार पकडण्याचा प्रयत्न करतो ते आरेकर मात्र काही अपयश आले. अशा प्रकारे मला वाटतं अलर्ट होताना दिसतोय तो जय गणेश झुवाटी हा संघ सार्थ दुरी जय गणेश झुवाटी या संघाकडून घेताना छोटेखानी हा खेळाडू मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न करतो. बोनस काय हे अपयश मात्र सार्थक बाद होतो. अशा प्रकारे मात्र बोनस मध्ये 1 गुण होतो आणि 2 परत एकदा त्याला मिळाल्यानंतर ओंकार शिर्के बोनस घेण्याचा प्रयत्न करतो मात्र बोनस घेण्यात अपयश येते ते ओंकारला. आता ते आणि मला वाटतं एक बोनस गुण मिळतो तो ओंकारला आणि अशा प्रकारे गुणसंख्या होती ती दत्तमावली या संघाची 11. जय गणेश आणि बचाव फळी होती दत्तमावली या संघाकडे. परत एकदा रुद्राक्ष कुठाकर खोलवर जाताना दिसतो मात्र पकड काढण्याचा प्रयत्न करतो मात्र यश काय यांनी अशा प्रकारे 1 गडी बाद होतो जय गणेश या संघाच्या. अशा प्रकारे गुणसंख्या होती ती दत्तमावली या संघाची 13.
आता मात्र यश आलंय ते श्रेयसला आणि 1 गुण मिळतो तो जय गणेश या संघाला. 1 गुणांनी गुणसंख्या होती ती 3. ओंकार काहीसा आक्रमक खेळ करताना दिसतोय तो दत्तमोहन या संघाकडून मिळतो तो ओंकारला. अशा प्रकारे गुणसंख्या होती ती 14. आता मात्र जोरदार प्रयत्न केला जातो आणि अशा प्रकारे मला वाटतं बाद येतो आर्यन बाद येतो दत्तमोहन या संघाचा आणि 1 गुण मिळतोय तो जय गणेश या संघाला. आणि आता आला तो जय गणेश या संघाकडून दीप ट्रेडिंगसाठी आला तो दीप गणेश घेण्याचा प्रयत्न करतो मात्र यश येत नाही ते दीपला. काही सखोलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो बजर वाजतो आणि आपल्या क्रीज मध्ये परत जाताना दिसतो तो दीप नंबर. आणि पहिला हा भेट ओंकार शिर्के पहिल्या हाफ नंतर आणि 5च्या डिपेंडिंग मध्ये बोनस लाईन ऑफ आहे मात्र खोलवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. यश काय येत नाही आतापर्यंत आणि कडी बाद करण्याचा इशारा करतो आणि अशा प्रकारे 1 गुण मिळतो तो ओंकारला. आणि जय गणेश या संघाची गुणसंख्या आहे 16 आणि दत्तमोहन या संघाची गुणसंख्या आहे 4. आता मात्र जोरदार अटॅक केला आणि मला वाटतं खेळाडू 3 खेळाडू मैदानात सुपर टक्कल 1 खेळाडूला जर पकडलं तर मला वाटतं सुंदर किक मारली आणि अशा प्रकारचे बाद होतो तो फेरवंकर आणि 1 गुण होतो ते मैदान त्याला. आणि 1 गुणांची जय गणेश जोड या संघाची गुणसंख्या होती ती 17. 18 काहीशा वेळजनक कामगिरी केली म्हणावी लागली दत्तमोहन या संघाने. आणि प्रेक्षक काहीशे अतिशय उत्साही. आता मात्र पकडण्यात ती जागा लेडीज साठी राखीव ठेवण्यात आली तेव्हा आपण आपली दुसरी जागा पकडायची आहे. आणि स्पर्धेसाठी ज्या बंदीदारांनी बंदी दिली दोन्ही संघ नवीन पाहायला मिळतात त्यामुळे रसिक प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा ताणलेली आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी नाणेफेकीसाठी गेलेले आहेत आणि विमलेश्वर ओनी यांनी नाणेफेक जिंकून ग्राउंड घेतलेला आहे आणि चढाईसाठी आपला चांगला खेळ दाखवा आणि कबड्डी रसिकांना एक चांगली परवानगी द्या आणि पुढील सामन्याच्या समालोचनेसाठी मी माईक सुपूर्द करतो. बरोबर ते कासाडे संघ आला. कासाडे या संघाकडून पहिली एंट्री घेऊन येतो तो विघ्नेश उंचपुरे असा हा खेळाडू काहीसा आक्रमक असा खेळ करताना दिसतोय. बोनस घेण्याचा प्रयत्न करतो मात्र बोनस घेण्यात यश अजूनपर्यंत आले नाही आणि मात्र मला वाटतं कोणताही गुण न घेता आपल्या क्रीज मध्ये परत जाताना दिसतो तो विघ्नेश. आता मात्र विघ्नेश्वर या संघाकडून खेळण्यासाठी येतो तो उंचपुरा असा हा खेळाडू काहीसा आक्रमक खेळ करतो मात्र पकडण्याचा प्रयत्न मात्र मला वाटतं पहिलाच गुण घेतो तो विघ्नेश्वर हा संघ आणि अशा प्रकारे खाता उघडला जातो तो विघ्नेश्वर या संघाचा आणि 1 गुण मिळतो तो विघ्नेश्वर या संघाला. आता मात्र संघाची दुसरी आणि आपली पहिली रेड घेऊन येतो तो परशो. मात्र जोरदार मुला केलं मला वाटतं गुण घेण्यात यश आलं ते परशुला. अशा प्रकारे 1 गुण देतो खातं खोललं जातं मात्र परत एकदा उंचपुरा असा खेळाडू विघ्नेश्वर या संघाकडून दुसरीकडे मात्र जोरदार मुला केला जातो. अशा प्रकारे मला वाटतं खेळाडू बाद होतो. अशा प्रकारे 1 गुण मिळतो तो कासाडे या संघाला. सुंदर पकड म्हणावी लागेल ती या संघातील खेळाडूंची आणि अशा प्रकारे 1 गुण मिळतो तो कासाडे या संघाला. विघ्नेश्वर या संघाची गुणसंख्या होती ती 1. परत एकदा परशु कासाडे या संघावर 32 नंबरची जर्सी प्रदान केला मात्र जोरदार ब्लॉक केला जातो. अशा प्रकारे खेळाडू बाद होतो. अशा प्रकारे 1 गुण मिळतो तो कासाडे या संघाला. कोणी या संघाला खूपच सुंदर असा मला खेळ करताना दिसत या दोन्ही संघातील खेळाडू काही आक्रमक जोर दिला तो दोन्ही संघातील खेळाडूंनी
उंचपुरा असा हा खेळाडू आणि या संघाकडून खेळताना पहिला गुण घेऊन आला होता. मात्र मला वाटतं आपल्या क्रीज मध्ये परत जाताना आता मात्र बबलू आला होतो कासाडे संघाकडून. मात्र जोरदार प्रयत्न, पहिला गुण घेतो बबलू आणि अशा प्रकारे एक गुण 3 गुण होतात ते कासाडे या संघाचे आणि 2 गुण होतात. आता मात्र जोरदार प्रयत्न येतो आणि अशा प्रकारे खूपच सुंदर पकड म्हणावी लागेल ती कासाडे या संघ 4 आणि इंग्लेश्वर यांनी या संघाची गुणसंख्या होती 2. काही आक्रमक खेळ करताना दिसतात दोन्ही एक संघातील खेळाडू. आता मात्र चढाईसाठी गेला तो विघ्नेश. मात्र कोणताही जोखीम न पकडता आपल्या क्रीज मध्ये परत जाताना दिसतोय तो विघ्नेश. आता मात्र चढाई पकडण्यासाठी गेला तो 1 नंबर. आता मात्र कोणताही गुण न घेता आपल्या क्रीज मध्ये परत जातो दिसतोय. परत एकदा परशु 33 नंबर वर्ष 4 कडून मात्र जोरदार प्रहार केला आहे. 1 गुण घेतो मात्र. आता मात्र परत एकदा जोर जर खेळाडू पकडला गेला तर 2 गुण मिळतो. आणि मात्र आता मात्र खेळाडू बाद करण्यात यश आले. पण या संघाची खूपच सुंदर मला वाटतं खेळ करतात, प्रदर्शन करतात कासाडे या संघातील खेळाडू नावाजलेला संघ. आता मात्र या संघाकडून शेवटचा खेळ मैदानात दिसतोय आणि मात्र सुंदर खेळ केला अशा प्रकारे कासाडे या संघाकडून मला वाटतं या संघाकडून चढाईसाठी जातोय तो उंचपुरा असा हा खेळाडू. काहीचा मॅच टर्निंग घेतली की या समितीने आज संघातील खेळाडूंनी दोन्ही अशा सुंदर संघ ना मात्र अशी 1 धावाची आघाडी आहे ती कासाडी या संघाकडे. आणि गजर असतो मला वाटतं कोणताही गुण न घेता मैदानात जातो हा खेळाडू परशु कासाडे या संघाकडून 33 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू. काहीसा उंचीने कमी असले मात्र तत्पर असा हा खेळाडू आक्रमक खेळ करताना दिसतोय परशु. मात्र कोणताही गुण अजूनपर्यंत घेतलेला नाही अशा प्रकारे मला वाटतं आपल्या क्रीज मध्ये परत जाताना दिसतोय तो परशु. पुण्यशेवणी या संघाकडून 2 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू उंचपुरा असा हा खेळाडू. काहीसा दोन्ही संघातून दुसऱ्या हात नंतर शांतपणे खेळताना दिसतात ते दोन्ही खेळाडू. कोणती जोखीम पत्करताना दिसत नाही आणि कोणताही गुण नाही खेळण्याची. आणि मला संघ असा खेळाडू आता मात्र कोणत्याही परिस्थितीत गुण न घेतल्यास खेळाडू बाद होईल. मात्र जोखमी खेळाडू आणि मला वाटतं गुण घेण्यात यश आले तो इंग्लेश्वरी या संघाला आणि अशा प्रकारे खेळाडू बाद होतो तो कासाडे या संघाचा आणि 1 गुण मिळतो तो जाऊन खेळताना दिसतो तो परशु. काहीस दोन्ही खेळाडूंकडून आक्रमक खेळ करताना दिसतोय अशी स्थिती आणि मला वाटतं संघाची गुंत मात्र जोरदार प्रतिकार केलेला तो मात्र अशा प्रकारे आता मात्र 15 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू कासाडे या संघाकडून खेळताना उंचपुरा असा खेळाडू. दोन्ही तुल्यबळ असे संघ जोरदार आक्रमक दिसून येते या दोन्ही संघाकडून. या संघाची गुणसंख्या आहे 15 आणि कासाडे या संघाची गुणसंख्या आहे 15. दोन्ही संघ तुल्यबळ. कासाडे या संघाची गुणसंख्या आहे 16. 1 गुणांची आघाडी आहे ती कासाडे या संघाकडे. साख्या अनुमानात बोनस लनवान आता मात्र कोणताही गोल न घेता दिसतोय या संघाला खूपच सुंदर मला वाटतं प्रदर्शन करताना दिसतोय. आक्रमक खेळ करावं लागणार आहे. दिसायला आता मात्र ब्लॉक केला जातो. परत एकदा आक्रमणावर भर दिले जाते. 1 गुण मिळतो दोन्ही या संघाने. परशु मात्र मागच्या काही 4-5 मिनिटात वर्चस्व घालवलं होतं ते मैदानावर. आता मात्र सुपर टाकला 3 खेळाडू मैदानात. कायची 2-3 मिनिटं आक्रमक खेळ करावा लागणार तो मुंबई या संघाला. शेवटची 3 मिनिटं बाकी. आता मात्र 3 खेळाडू मैदानात. सुपर टाकला खेळाडू बाजूला 2 खेळाडू 2 गुण मिळतील. ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतो मात्र अशा प्रकारे मला 2 गुण मिळतात. अशा प्रकारे
चार खेळाडू मला वाटतं अभ्यास केला जातो आणि मला वाटतं खेळाडू पाहत होते अशा प्रकारे मला वाटतं एक गुण घेतो तो